हॅलो एव्हरीवन, लास्ट व्हिडिओमध्ये आपण डिफरंट टाइप्स ऑफ जे थर्मोमीटर्स आहेत तर याची इन्फॉर्मेशन घेतली. अँड टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट द ट्रान्सफर ऑफ हीट. ट्रान्सफर ऑफ हीट कशा प्रकारे होते आणि ती कोणकोणत्या वेजने होते हे आपल्याला बघायचंय. सो फर्स्ट आपण बघूयात की आपण फर्स्ट जे पण काही शिकलो टेम्परेचर ऍज अ टेम्परेचर कशाला म्हटलं जाते किंवा कशा प्रकारे एखादी बॉडी किंवा एखादा ऑब्जेक्ट हॉट अँड कोल्ड कशा प्रकारे रेकग्नाइज करतो आपण हे बघितलं ऑलरेडी. आता हॉट जे ऑब्जेक्ट आहे किंवा मग जे पण सपोज आता एखाद्या गॅसवर एखादा पॅन आपण ठेवलेला आहे आणि गॅसवर पॅन ठेवल्याच्या नंतर गॅसची जी फ्लेम आपण ऑन केलीये तर ती हीट एनर्जी आहे किंवा ती हीट आहे आणि ती एकदम जास्त प्रमाणात असते. परंतु जेव्हा आपण कोल्डर बॉडी म्हणजे जे पण काही मेटॅलिक बॉडी आपण त्याच्यावर ठेवली पॉट तर त्याचं जे टेम्परेचर होतं ऍट दॅट टाइम ते काय होतं, लो होतं. मग हे जे हॉट बॉडी आहे किंवा हॉट जी हीट आहे फ्लेमची तर ती जास्त असल्यामुळे हॉटर बॉडीकडून ते कोल्डर बॉडीकडे फ्लो झाली हीट आणि त्याच्यामुळेच हीटचं जे ट्रान्सफॉर्मिंग आहे किंवा ट्रान्सफरिंग ऑफ हीट आहे तर हे जास्त हीटच्या प्रमाणाकडून म्हणजे जास्त उष्णतेकडून कमी उष्णतेकडे होते. म्हणजे जसं की आता एखाद्या ऑब्जेक्टला आपण हात लावल्याच्या नंतर आता आपण फर्स्ट टाइम एक्झाम्पल दिलं होतं की बॉइलिंग वॉटरमध्ये जर आपण हात घातला आणि नंतर कोल्ड वॉटरमध्ये जर घातला तर तो आपल्याला काय लागतो, गरम लागतो. मग का बरं गरम लागतो, तर जे हॉट वॉटर आहे तर हॉट वॉटरमध्ये हँड घातल्याच्या वेळेला आपल्या बॉडीचं टेम्परेचर कमी होतं. म्हणजेच त्या हॉट वॉटरपेक्षा आपल्या बॉडीचं टेम्परेचर कमी असल्यामुळे त्या वॉटरची जी हीट एनर्जी आहे ती आपल्यामध्ये ट्रान्सफर झाली. आणि जेव्हा आपण थंड पाण्यामध्ये हात घातला किंवा नॉर्मल वॉटरमध्ये हात घातला तर त्यावेळेला त्या नॉर्मल वॉटरपेक्षा आपल्या बॉडीचं किंवा आपल्या हाताचं टेम्परेचर जास्त असल्यामुळे आपल्या हाताकडून हीट एनर्जीचं ट्रान्सफॉर्मिंग किंवा वहन जे कोल्डर बॉडी आहे किंवा नॉर्मल वॉटर जे आहे तर त्याच्याकडे झालं. म्हणजे केव्हा पण आपण लक्षात घेतलं तर उष्णतेचं हे जे वहन आहे तर हे वहन जास्त उष्णतेच्या पार्ट कडून किंवा भागाकडून कमी उष्णतेच्या भागाकडे होतं किंवा जास्त उष्णतेच्या कुठल्याही वस्तूकडून ऑब्जेक्ट कडून कमी उष्णता असलेल्या किंवा कोल्ड बॉडी जी आहे तर तिच्याकडे होते. मग यालाच म्हटलं जाते ट्रान्सफर ऑफ हीट. आणि हे जे ट्रान्सफर ऑफ हीट आहे देअर आर गोइंग टू 3 वेज. आणि ही कशा प्रकारे घडते तर 3 वेजने घडते. फर्स्ट इज द कंडक्शन, सेकंड इज द कन्व्हेक्शन अँड थर्ड इज द रेडिएशन. आता हे जे 3 वेज आहे हे 3 वेज ऑफ ट्रान्सफॉर्मिंग ऑफ हीट किंवा ट्रान्सफर ऑफ हीटचे जे 3 वेज आहेत तर हे 1 बाय 1 आपल्याला एक्सप्लेन करायचे. सो फर्स्ट आपण बघूया कंडक्शन. आता कंडक्शन मीन्स काय होते तर कंडक्शन म्हणजे होते वहन. कंडक्शन मीन्स काय होते, वहन म्हणजेच उष्णतेचे वहन होणे. It is the mode of transfer of heat through the vibrations of particle of the medium without actual movement of the particle is called conduction. आता कंडक्शन नेमकं कशा प्रकारे होते बघा. मी फर्स्ट जे एक्झाम्पल दिलं तेच आपण परत इथे घेऊयात की एखादं पॅन घेतलं आपण आणि ते जर आपण गॅसच्या फ्लेमवर ठेवलं तर त्याचं जे हँडल असते म्हणजे हँडल जर आपण धरलं तर थोड्या वेळाच्या नंतर हँडल सुद्धा आपल्याला काय लागतं, गरम लागतं. म्हणजे सुरुवातीला पॅन गरम होतं आणि पॅन गरम झाल्याच्या नंतर हँडल देखील त्याचं गरम होतं. त्याच्यामुळे मग कुठलंही पातेलं आपण गॅसवर ठेवल्याच्या नंतर किंवा पॅन गॅसवर ठेवल्याच्या नंतर हाताने आपण उचलू शकत नाही तर त्याच्यासाठी आपण कढईचा वगैरे वापर करतो उचलण्यासाठी की ते आपल्याला गरम लागू नये म्हणून. म्हणजेच मग हे जे मटेरियल आहे किंवा जे पण काही सबस्टन्स आहे तर तो त्या हीट बॉडीवर ठेवल्याच्या नंतर किंवा हीटवर ठेवल्याच्या नंतर त्याला हीट दिल्याच्या नंतर त्याच्यामध्ये सगळीकडे सुरुवातीला फर्स्टचा जो भाग आहे तो आणि हळूहळू बाकीचा पूर्ण पार्ट देखील गरम व्हायला लागतो. मग हा कशा प्रकारे गरम होतो ते बघूयात आता. आणि जनरली कंडक्शन हे जे आहे तर हे मॅक्झिमम आपल्याला सॉलिड्स मध्ये बघायला मिळतं. म्हणजे जे पण काही सबस्टन्सेस आहेत सॉलिड सबस्टन्सेस तर त्यांच्यामध्ये आपल्याला जास्त बघायला मिळतं. आणि लिक्विड आणि गॅसियस यांच्यामध्ये शक्यतोवर
कंडक्शन होतच नाही आणि झालं तरी ते फार कमी प्रमाणात होतं. मग आता हे कशावर डिपेंड आहे आणि कशामुळे होते ते बघायचे आपल्याला. सो फर्स्ट बघा, आता इथे मी तुम्हाला एक दिलेला आहे की जे फ्लेम आहे, इथे फ्लेम दाखवलेली आहे की ज्याच्या मार्फत आपण हीट देणार आहे. आणि हे सपोज एखादं मेटॅलिक पॉट आहे किंवा पॅन आहे, एक मेटॅलिक पॅन आहे. आता मेटल्स हे जे आहे तुम्हाला माहिती की प्रत्येक हा जो मेटल आहे किंवा प्रत्येक जो एलिमेंट आहे तर हा एकदम त्याचा जर स्मॉलेस्ट पार्टिकल जर आपण विचारात घेतला तर विच इज ऍटम. म्हणजे प्रत्येक जे एलिमेंट आहे ते ऍटम पासून बनलेलं असते, अणूपासून बनलेलं असते. आणि हा अणू हा एक स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ द मटेरियल और ऑफ अ सबस्टन्सेस असतो. कुठल्याही पदार्थाचा अतिशय स्मॉल असा जो कण असतो तर त्याला आपण ऍटम किंवा अणू असं म्हणतो. मग हे जे अणू आहेत तर सॉलिड्स मध्ये जेव्हा आपण स्टेट शिकणार आहे, स्टेट ऑफ एलिमेंट्स, तर त्याच्यामध्ये आपल्याला हे लक्षात येईल किंवा तुम्ही लास्ट इयरला पण हे शिकलेलं असेल कदाचित की ज्या स्टेट्स ऑफ एलिमेंट्स असतात तर त्याच्यामध्ये सॉलिड, लिक्विड अँड गॅसियस ह्या 3 स्टेट असतात. आणि ह्या स्टेट ज्या आहे तर त्याच्यामध्ये असणारे जे मॉलिक्युल्स असतात किंवा त्याच्यामध्ये असणारे जे ऍटम्स आहेत तर त्यांची जी पोझिशन आहे त्याच्यावर डिपेंड असतात. मग सॉलिड जे असतात तर सॉलिड मधले जे ऍटम्स आहेत तर ते एकदम पॅक असतात, म्हणजे खूप जवळ असतात, त्याच्यामध्ये कुठेही जागा नसते, एकमेकांशी ते घट्ट बांधलेले असतात त्याच्यातले पार्टिकल्स. आणि लिक्विड मधले जर विचारात घेतले तर ऍज कम्पेअर टू द सॉलिड त्यांच्यामधले जे पार्टिकल्स असतात तर त्यांच्यामध्ये थोडंसं डिस्टन्स असतं, म्हणजे थोडेसे विरळ असतात ते, किंवा त्यांच्या दोघांमधले जे बंध असतात किंवा त्याच्यामध्ये जे पण काही पार्टिकल्स असतात, ऍटम्स असतात तर ते एकमेकांपासून थोडे थोडे दूर असतात. आणि इन गॅसियस स्टेट जर आपण विचारात घेतलं तर गॅसियस स्टेट मध्ये हे जे पार्टिकल्स असतात किंवा ऍटम्स असतात तर ते सो फार टू इच अदर, एकमेकांपासून बरेचसे दूर असतात. आणि हे जे मॅटर आहे किंवा सबस्टन्स आहे तर हे याच्यामधले ऍटम्स विरळ असतात किंवा ऍटम्स मधला जो घट्ट किंवा विरळपणा आहे तर याच्यावर देखील हे कंडक्शन डिपेंड असते. मग सॉलिड मध्ये हे जे ऍटम्स आहेत ते एकमेकांशी खूप जास्त घट्ट पॅक झालेले असतात, त्याच्यामुळे याच्यामध्ये कंडक्शन योग्य प्रकारे होऊ शकते किंवा चांगल्या रीतीने होते. मग हे कंडक्शन कशा प्रकारे होते की जेव्हा आपण एखाद्या ऑब्जेक्टला फ्लेम देतो किंवा हीट देतो, हीट दिल्याच्या नंतर त्याच्यामधला एक जो पार्टिकल आहे हा, याची जी हीट आहे तर याची जी एनर्जी आहे किंवा हीट एनर्जी आहे तर या पार्टिकल मध्ये कमी असते, कारण कुठलंही भांड ठेवताना सुरुवातीला ते गरम नसतं तर ते थंड असतं, नॉर्मल टेम्परेचरला असतं आणि हीट दिल्याच्या नंतर ते गरम होते. म्हणजे हीट एनर्जी जेव्हा आपण देतो तर त्यावेळेला हे जे पार्टिकल आहे तर हे पार्टिकल गरम व्हायला लागतं किंवा तो जो ऍटम आहे तर तो गरम होतो आणि गरम होताना तो व्हायब्रेट होतो. व्हायब्रेट झाल्याच्या नंतर, जास्त व्हायब्रेट झाल्याच्या नंतर तो काय करतो, कोलाइड्स होतो नेबरिंग ऍटमवर, दुसऱ्या ऍटमवर तो कोलाइड होतो म्हणजे आदळतो. आणि आदळल्यामुळे काय होते की याचं व्हायब्रेशन जास्त वाढल्यामुळे, हीट जास्त वाढल्यामुळे याची जी हीट आहे ही दुसऱ्या पार्टिकलकडे ट्रान्सफर होते. परत दुसरं पार्टिकल गरम होतो, परत त्याचं व्हायब्रेशन जास्त वाढतं आणि मग असे नेबरिंगचे करत करत ऑल जे पार्टिकल्स असतात सबस्टन्स मधले तर ते गरम होतात किंवा त्यांच्याकडे हीट एनर्जी येते. आणि परत हे जे ऍटम्स आहेत तर त्यांचं व्हायब्रेशन कमी होते आणि ते नॉर्मल स्टेटला येतात. म्हणजे गरम होणं, हीट एनर्जी मिळाली की ते व्हायब्रेट होतात, व्हायब्रेट झाले की स्वतःकडून एनर्जीचं, हीट एनर्जी जी आहे तर ही ट्रान्सफर करतात टू द नेबरिंग ऍटम. नेबरिंग जवळचा जो ऍटम आहे तर त्याला ही हीट ट्रान्सफर करतात आणि परत मग ते ओरिजिनल पोझिशनला येतात. असं करत करत हे जे याच्यामधले सगळे जे ऑल जे ऍटम्स आहेत तर ते गरम होतात आणि नंतर ते पॅन काय होतं, मग गरम होतं. मग अशा प्रकारे काय होतं की यांचा जो बंध आहे किंवा याच्यामधले हे जे पार्टिकल्स आहेत तर ते एकमेकांशी घट्ट बांधलेले असल्यामुळे यांचं जे ट्रान्सफर ऑफ हीट आहे ते एकाकडून दुसऱ्याकडे म्हणजे वन ऍटम टू द अनादर ऍटम कंटिन्युअसली सुरू राहतं आणि त्याच्यामुळे मग ट्रान्सफर ऑफ हीट होऊन
नंतरच मग आपल्याला पूर्ण ते पॅन गरम झालेलं दिसतं आणि पॅनचं नंतर हँडल सुद्धा हळूहळू गरम व्हायला लागतं. कारण हे पार्टिकल्स व्हायब्रेट होत राहतात, ऍटम्स व्हायब्रेट होत राहतात आणि स्वतःकडे आलेली जी हीट एनर्जी आहे ती लगेचच ट्रान्सफर करत राहतात नेबरिंग ऍटमकडे. आणि अशा प्रकारे मग ऑल जे मेटल आहे किंवा मेटलचा जो सबस्टन्स आहे, मेटॅलिक सबस्टन्स आहे किंवा ते जे पॉट आहे जे पण आपण घेऊ तर तो पूर्ण प्रकारे गरम होते, म्हणजे त्याच्यामध्ये हीट एनर्जी निर्माण होते. मग अशा प्रकारे हे झालं काय, कंडक्शन. आणि म्हणूनच मग त्याची डेफिनेशन बघा, इट इज द मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट. हे अशी एक मोड आहे ट्रान्सफर ऑफ हीटचा थ्रू द व्हायब्रेशन्स ऑफ पार्टिकल्स ऑफ द मीडियम विदाउट ऍक्च्युअल मुवमेंट ऑफ द पार्टिकल्स. द व्हायब्रेशन ऑफ पार्टिकल्स ऑफ द मीडियम म्हणजे जे पण काही मीडियम आहे, माध्यम आहे, तर त्याच्यामधले जे पार्टिकल्स आहेत तर त्यांच्यामधलं जे व्हायब्रेशन आहे विदाउट ऍक्च्युअल मुवमेंट. आता ते पॅन मधले जे ऍटम्स आहेत ते आपल्याला मुवमेंट होताना दिसतात का? पॅन हलताना दिसतं का? नाही. किंवा पॅन मधले जे ऍटम्स आहेत ते व्हायब्रेट होताना दिसतात का? नाही. तर ऍक्च्युअल मुवमेंट विदाउट ऍक्च्युअल मुवमेंट म्हणजे ऍक्च्युअली ती मुवमेंट होत नाही, परंतु त्याच्यामधले जे ऍटम्स आहेत तर ते व्हायब्रेट होत राहतात आणि ते काय करतात, ट्रान्सफर ऑफ हीट. मग असं जे मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट आहे त्याला म्हटलं जाते कंडक्शन. आणि हे कंडक्शन लिक्विड्स आणि गॅसेस मध्ये त्यांच्यामधले जे पार्टिकल्स आहेत तर त्यांच्यामध्ये विरळता आलेली असते किंवा ते एकदम एकमेकांशी पॅक अशा पोझिशन मध्ये नसतात, ते एकमेकांपासून थोडेसे अंतरावर असतात. त्याच्यामुळे मॅक्झिमम गॅसियस मध्ये तर कंडक्शन ऑफ हीट आपल्याला दिसतच नाही, कारण त्याच्यामधले जे पार्टिकल्स असतात ते सो फार टू इच अदर. आणि जे लिक्विड, उरले लिक्विड तर काहीच असे लिक्विड असतात की ज्याच्यामध्ये आपल्याला कंडक्शन दिसायला किंवा बघायला मिळतं किंवा होऊ शकतं. मग हे झालं कंडक्शनच्या बाबतीत. आता नेक्स्ट याच्या ज्या टर्म्स आहेत तर त्या म्हणजे कंडक्टर्स ऑफ हीट अँड इन्सुलेटर्स ऑफ हीट. मग आता नेमकं कंडक्टर्स ऑफ हीट कशाला म्हणायचं बघा. आता सबस्टन्स विच अलो हीट टू पास थ्रू देम इझिली आर कॉल्ड कंडक्टर्स ऑफ हीट. असे पदार्थ की ज्याच्यामधून हीट इझिली काय होऊ शकते, फ्लो होऊ शकते, म्हणजे उष्णतेचं वहन सोप्या पद्धतीने होऊ शकते किंवा सहजतेने उष्णतेचं वहन ज्या पदार्थांमधून होऊ शकते त्यांना म्हटलं जाते कंडक्टर्स. मग फॉर एक्झाम्पल याच्यासाठी आपल्याला मेटल्स देता येतील. ऑल मेटल्स, अॅल्युमिनियम झालं, कॉपर झालं. आता कॉपर कशामुळे, तर कॉपरचं साधं एक्झाम्पल आहे तुम्हाला की तुमच्या घरामध्ये जे वायर वगैरे असतात, टीव्हीचं वायर किंवा जे पण काही इलेक्ट्रिक ऑब्जेक्ट्स आहेत किंवा इलेक्ट्रिक जे पण काही वस्तू तुमच्या घरामध्ये असतात तर त्याचे जे वायर्स असतात, एखादं खराब झालेलं वायर जर आपण तोडून बघितलं तर बऱ्याचशा वायरमध्ये आपल्याला कॉपर दिसतं, म्हणजे मधली जी तार असते तर ती कॉपरची दिसते किंवा मग अॅल्युमिनियमची दिसते. का बरं? बिकॉज दिस इज द बेस्ट कंडक्टर ऑफ हीट. ते काय आहेत? बेस्ट कंडक्टर ऑफ हीट. आणि म्हणून मग हीटचं वहन होण्यासाठी किंवा इलेक्ट्रिसिटीचं वहन होण्यासाठी बेस्ट कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी असल्यामुळे त्यांचं जे यूज आहे तर हा सर्रास सगळे जे इलेक्ट्रिक उपकरणे आहेत तर त्यांच्यामध्ये केला जातो. मग हे जे कंडक्टर्स आहेत, कंडक्टर्स ऑफ हीट, तर याचे आपल्याला बरेचसे एक्झाम्पल्स देता येतील. मेटल्स आहेत, कॉपर आहे किंवा ऑल टाइप्स ऑफ मेटल्स. काही जर आपण अपवाद ठरले तर बाकीचे जे मेटल्स आहेत तर हे या प्रकारामध्ये मोडतात कंडक्टर्स ऑफ हीट मध्ये. आणि नेक्स्ट बघा, इन्सुलेटर्स. द सबस्टन्स दॅट डू नॉट अलो पॅसेज ऑफ हीट थ्रू देम इझिली आर कॉल्ड इन्सुलेशन्स ऑफ हीट. आता असे सबस्टन्सेस की ज्यांच्यामधून उष्णतेचं वहन होऊ शकत नाही किंवा होत नाही, मग असे जे सबस्टन्सेस आहेत त्यांना म्हटलं जाते इन्सुलेटर्स ऑफ हीट. मग ज्याला आपण काही लिक्विड्स सांगता येतील आपल्याला एक्झाम्पल्स, फॉर एक्झाम्पल किंवा ऑल जे नॉन मेटल्स आहेत तर ते देखील याच्यामध्ये आपल्याला सांगता येतील की ज्याच्यामधून उष्णतेचं वहन होऊ शकत नाही. सो in this way we explain the transfer of heat and the ways of transfer of heat and the conductors of heat and the insulators of heat. आणि उरलेला जो पार्ट आहे तर तो आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघूयात.